भारतीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेत गेल्या 2-3 दिवसांपासून जे काही घडत आहे त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांना दिलेला तो सल्ला, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केलेला हल्ल्याचा खळबळजनक दावा आणि राज्यसभेत पंतप्रधानांनी दिलेलं कब्र खोदून दाखवण्याचे आवाहन, या सर्व घटनांचा एकमेकांशी नेमका संबंध काय? चला जाणून घेऊया आजच्या या सविस्तर विशेष रिपोर्टमध्ये. या सर्व वादाच्या मुळाशी आहे माजी लष्करी प्रमुख जनरल एम नरवणे यांचे एक अप्रकाशित आत्मचरित्र. संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकातील काही संदर्भांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये चीनच्या सीमा वादावरून सरकारवर टीका केल्याचा दावा करण्यात आला. मात्र अध्यक्षांनी याला परवानगी नाकारली. यावरून सुरू झालेला गदारोळ इतका वाढला की विरोधी पक्षाच्या 8 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यामुळे वातावरण अधिकच तापले होते. मग बुधवारी 4 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार होते. संपूर्ण देश या भाषणाची वाट पाहत होता. पण अचानक सभागृह तहकूब झाले आणि पंतप्रधानांचे भाषण झालेच नाही. 5 जानेवारी रोजी गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर एक अत्यंत खळबळजनक विधान केले. त्यांनी सांगितले की मला खात्रीशीर माहिती मिळाली होती की काँग्रेसचे काही खासदार पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन काहीतरी अनुचित प्रकार घडवू शकतात. लोकशाहीच्या परंपरेला धक्का लागू नये आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखली जावी, यासाठी मी स्वतः पंतप्रधान मोदींना विनंती केली की त्यांनी आज सभागृहात येऊ नये. अध्यक्षांनी या घटनेला संसदेच्या इतिहासातील काळा डाग म्हटले आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच असे घडले की पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतींचे आभार प्रदर्शन मंजूर झाले. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण दिले आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दावा केला की विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला ज्या पद्धतीने घेराव घातला होता ते पाहता पंतप्रधानांवर शारीरिक हल्ला होण्याची शक्यता होती. तिवारी म्हणाले, ज्या ठिकाणी पंतप्रधान बसतात तिथे विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी धाव घेतली होती. त्यांची देहबोली आक्रमक होती. जर पंतप्रधान तिथे आले असते तर त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असता. भाजपच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मित्रांनो, लोकसभेत बोलण्याची संधी न मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपला मोर्चा राज्यसभेकडे वळवला. 5 जानेवारी रोजी गुरुवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधान अत्यंत आक्रमक मूडमध्ये दिसले. विरोधकांच्या मोदी तेरी कब्र खुदेगी या जुन्या घोषणांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी जोरदार टोला लगावला. मोदी म्हणाले, काँग्रेसचे लोक माझी कब्र खोदण्याची स्वप्न पाहत आहेत, पण त्यांना माहीत नाही की देशातील करोडो जनतेचे आशीर्वाद हे माझी सुरक्षा कवच आहेत. तुम्ही कितीही घोषणा द्या, पण तुम्ही माझी कब्र कधीच खणू शकणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घराणेशाही आणि नकारात्मक राजकारण करत असल्याचा आरोप केला आणि सांगितले की जेव्हा जेव्हा काँग्रेसला पराभवाचा धक्का बसतो तेव्हा ते संविधानाचा आणि संसदेचा अपमान करतात. दुसरीकडे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. प्रियंका गांधी वड्रा यांनी म्हटले की पंतप्रधान अध्यक्षांच्या मागे लपत आहे. ते महिला खासदारांना घाबरले आहेत का? सत्य हे आहे की त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत, म्हणून ते चर्चेतून पळ काढत आहेत. विरोधकांचे म्हणणे आहे की लोकशाहीत निषेध नोंदवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि सरकारने केवळ लक्ष भरकवण्यासाठी हल्ल्याचा आणि सुरक्षेचा बागुलबुवा उभा केला आहे. लोकसभेत पंतप्रधानांचे भाषण रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, फक्त काही प्रश्नांमुळे इतके घाबरगुंडी? मोदीजी, तुम्ही सत्याला इतके घाबरला की शेवटी तुम्ही असत्याचा आधार घेतला. मी आधीच म्हटले होते की पंतप्रधान संसदेत येणार नाही कारण त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाही. त्यांनी चर्चेतून पळ काढला आहे. राहुल गांधींनी असाही दावा केला की त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात बोलू दिले जात नाहीये. हे लोकशाहीसाठी काळा डाग आहे. मित्रांनो, संसदेत घडलेल्या या घडामोडी केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप नाहीत, तर हे भारतीय लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. एका बाजूला खासदारांचे निलंबन आणि सुरक्षेचे प्रश्न, तर दुसरीकडे महत्वाची चर्चा न होता बिले मंजूर होणे. हे चित्र सामान्य नागरिकांसाठी चिंतेचे आहे.
पंतप्रधान मोदींनी दिलेले उत्तर आणि ओम बिर्लाने व्यक्त केलेली भीती यावरून आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला काय वाटते? पंतप्रधानांना खरोखर धोका होता या केवळ राजकीय बनाव आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.